ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता विलीन झालेले आहेत। कालच पक्षप्रवेश झाला। कसं पाहताय? निधी नाही असं सांगितलं गेलं, परंतु आता जी गोष्ट समोर आलेली आहे त्यांना 18 कोटी 19 कोटी कोट्यवधी रुपयांचा निधी भेटतोय, परंतु ते म्हणत आहेत की निधीच भेटत नाही आणि त्या कारणामुळे आम्ही प्रवेश केलेला आहे। तो जो निधी आहे तो खासदार फंड आहे। खासदार फंड व्यतिरिक्त अनेक प्रकल्प असतात आपापल्या मतदारसंघामध्ये। जसे मराठवाड्यातले खासदार आहेत त्यांचा प्रश्न वेगवेगळे आहेत। ओमराजे आहेत, त्यांच्या इथं कृष्णा खोरे आमचा एरिया तो त्यांचा एरिया तो। तर या मोठ्या प्रकल्पांसाठी निधी मिळत नाही, ते वस्तुस्थिती बरोबर आहे। आणि जे तुम्ही ट्रान्सफॉर्मर लावायला पण निधी मिळत नाही असं ओमराजे निंबाळकर म्हणाले होते। हो बरोबर आहे। ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीमध्ये निश्चितपणे अडचणी आहेत, परंतु आत्ता मोठ्या प्रमाणावरती सुटत आहेत। ट्रान्सफॉर्मर ही बाब तुम्हाला या ठिकाणच्या मीडियाला छोटी वाटेल, परंतु अनेक शेतकऱ्यांची त्याच्यावरती जीवन अवलंबून असते, म्हणून ते ओमराजे बोलले असते। नाही, पण एकंदरीत जे कारण दिलंय ते अगदी योग्य असं म्हणावं लागेल। हे पहा, आयडिओलॉजी मुळात त्यांचं धोरण, बाळासाहेब ठाकरे साहेबांचं धोरण, त्या धोरणापासूनच UBT जे आहे ते दूर गेलेले आहे। आणि मला असं वाटतं की मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आत्ता, कारण त्याला इलेक्शन कमिशनने मान्यता दिलेली आहे। त्याच्यामुळं मूळ शिवसेनेत आले म्हणजे ते आपल्याच घरात आलेले आहेत असं आम्हाला वाटतं। आता शिंदेंचा पक्ष हा राज्यामध्ये कुठेतरी वरचढ ठरताना पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे त्यांचे आमदार म्हणतात की राज्यात शिवसेना हा मोठा भाऊ असणार आहे। तुम्हाला काय वाटतं, यामुळे कुठेतरी वेगळ्या गोष्टी निर्माण होत आहेत महायुतीमध्ये? हे ज्याला त्याला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो, आणि शिंदे साहेबांचा पक्ष वाढला म्हणजे भाजपाला काय फरक पडेल असं काय नाही। उलट भाजपाचा मित्रपक्ष स्ट्रॉंग होतोय, तर त्याचा फायदा भाजपालाच होईल। जर तो भाजपापेक्षा मोठा झाला तरी हरकत नाही आहे। आता सध्या अशी परिस्थिती नाही आहे। सध्या भाजपापेक्षा मोठा पक्ष होईल अशी शिवसेनेची परिस्थिती नाही, परंतु शिवसेनेला बळ मिळालं तर ते भाजपाच्या दृष्टीने योग्य आहे असं मला वाटतं। म्हणजे ऑपरेशन टायगरमध्ये भाजपचा देखील तितकाच मोठा वाटा आहे आणि तितकाच मोठा हात आहे असं म्हणावं लागेल? नाही, भाजपाचा याच्यामध्ये हात नाही आहे। ते ऑपरेशन टायगर, आमचं भाजपाचं ऑपरेशन कमळ असतं, त्यांचं ऑपरेशन कमळ देखील होऊ शकतं अशी इच्छा आहे। नाही, ऑपरेशन कमळ देशभर चालू आहे। अच्छा, कुठे बंद आहे? मग त्याचे पडसाद कधी दिसून येतील? असं देशभर चालू आहे। हे काय, या घरातून या घरात आलेले आहे खासदार जे आहे ते मूळ घराकडे आलेले आहे, बरं का? त्याच्यामुळं त्याच्यामध्ये विशेष नाही। खासदारांनी मूळ पक्षाकडे आलेले आहे, चांगली बाब आहे। आणि एकनाथ शिंदे साहेब हे प्रभावीपणे काम करतायत म्हणून त्यांच्याकडे आलेत ना।